सत्तेतील पक्ष सोडून मनसेतच का प्रवेश केला तुम्ही? यामागची प्रेरणा आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे, ज्यांनी इथून मागे 12-15 वर्षांपूर्वी भविष्यातला महाराष्ट्र कसा असावा याची ब्ल्यूप्रिंट मांडली, ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी ही राजभाषा हिच्यावर नितांत प्रेम केलं, महाराष्ट्रातल्या जनतेवर नितांत प्रेम केलं. आणि आज महाराष्ट्रातल्या जनतेशी तुम्ही संवाद साधाल, महिला माता भगिनींशी तुम्ही बोलाल, युवकांशी संवाद साधाल, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक नागरिक माननीय राजसाहेबांकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणून बघतो. आणि त्या माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी आहे. आणि ज्या प्रश्नांवर मला काम करायचं आहे, ज्या प्रश्नांची तड लावायची आहे, ती तड लावण्याची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे असं मला जाणवलं. आणि याला कारण ठरले आमचे नेते माननीय अमित साहेब ठाकरे. काय झालं, पंचवटीत नव्हे तर पूर्ण नाशिकमध्ये ज्या नवरात्र उत्सवाचं आकर्षण असतं, त्या जागर नवरात्री उत्सवाला माननीय अमित साहेब ठाकरे यांनी भेट दिली. आणि राजसाहेब ठाकरे असं ज्ञानाचं विद्यापीठ घरात असताना अमित साहेबांचं त्या कार्यक्रमाला येणं, त्या कार्यक्रमात आल्यानंतर सर्वांशी संवाद साधणं आणि त्यांच्यातली जी आपुलकी, प्रेम, नम्रता आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला उपस्थित प्रचंड जो 8-10 हजार महिलांचा जनसमुदाय होता त्यांना जाणवलं. अनेकांसोबत त्यांनी फोटोज काढले, अनेकांसोबत गप्पा मारल्या आणि जवळपास 40 मिनटं त्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला. आणि मग सर्वांचं एक मत झालं, एक जाणवलं की एवढा प्रेम, आपुलकी आणि सद्भावना असणाऱ्या नेतृत्वासोबत आपण काम केलं पाहिजे. म्हणून अमित साहेबांकडे पाहून राजसाहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचं आम्ही ठरवलं. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की विरोधक असे म्हणतात की राजसाहेबांनी भूमिका बदलली, तुमचं काय मत आहे याच्यावर? खरं तर आता जे विरोधक म्हणता तुम्ही, हे विरोधक आज जे सत्तेत आहे ना त्यांच्यासोबतच होते. ते विरोधात का गेले, काय कारणांसाठी गेलं, त्यांना विचारलं पाहिजे. आणि ते राजसाहेबांबद्दल बोलता. अहो, संपूर्ण देशात असं एकतरी उदाहरण आहे का ज्या नेतृत्वानं स्वतःसाठी काही मागणी नाही केली, स्वतःच्या राजकीय पक्षासाठी काही मागणी नाही केली, कोणत्याच राजकीय सत्तेच्या खेळात ते सामील नाही झाले. त्यांनी एवढ्याच माफक अपेक्षा व्यक्त केल्या की या महाराष्ट्रातल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, या देशाची सुरक्षा अबाधित राखली गेली पाहिजे आणि हे जे महाराष्ट्रातले शहरं भकास होत आहे यांचं सौंदर्य आपण टिकवलं पाहिजे. ह्या माफक अपेक्षा, असं नेतृत्व, या नेतृत्वात काम करण्याची संधी आम्हाला मिळते, ह्या नेतृत्वात काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आहे, याच्यापेक्षा कोणती गोष्ट मोठी असू शकते? नुकत्याच शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी राजसाहेबांवर टीका केलेली, तुमचं याच्यावर काय प्रत्युत्तर आहे? काय दुर्दैवी वेळ आली, ज्या ज्वलंत हिंदुत्वासाठी शिवसेनेची स्थापना झाली. माननीय बाळासाहेबांनी जे ज्वलंत हिंदुत्व पूर्ण देशभर जागं ठेवलं, त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या या बाईंना करण्यात आलं. ज्यांनी सनातन हिंदू धर्माला कायम नावं ठेवण्याचं काम केलं आणि त्या शिवसेनेच्या ह्या प्रवक्त्या आहेत. माननीय राजसाहेब हे माननीय बाळासाहेबांची प्रतिकृती, प्रतिरूप आहे. ती ही मराठी अस्मिता आणि ज्वलंत हिंदुत्व जागं ठेवण्याचं काम करत आहे. सुषमा अंधारेंनी राजसाहेबांवर बोलण्याचं काही काम नाही, ती त्यांची पात्रता नाही, ती त्यांची शक्ती नाही. आणि आमचे राजसाहेब हे सूर्य आहे, सूर्य. सूर्याला हात घालायला जाल ना तर तुमचा हात जळून जाईल. आणि पुन्हा जर तुम्ही राजसाहेबांवर बोलण्याचा प्रयत्न केला तर तुमची गाठ या महाराष्ट्र सैनिकाशी. आणि सुषमाताई, एवढंच तुम्हाला सांगतो, तुम्ही किती बोला, किती उचल आपट करा, किती इकडे तिकडे फिरा,
पण राज्यसभेची उमेदवारी ही प्रियंका चतुर्वेदींनाच भेटणार. नाशिकमधील युवा आणि अनुभवी नेता म्हणून नाशिकबद्दल काय विजन आहे? माझ्या राजकारणाचं उद्दिष्ट आणि विजन असं आहे, नाशिकला भारतातील सर्वोत्तम शाश्वत विकासाचं शहर मला करायचं आहे. नाशिक हे बेरोजगारी मुक्त शहर असावं हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. नाशिक हे सर्वात साक्षर शहर असावं. नाशिक हे सर्वात स्वच्छ शहर असावं. नाशिक हे सर्वात सुरक्षित शहर असावं. हे करायला काही पैसे लागतात, हे करायला काही बजेट लागतं. याच्यासाठी लागती ती राजकीय इच्छाशक्ती, आणि ती राजकीय इच्छाशक्ती घेऊन आम्ही या मैदानात उतरलेलो आहे. नाशिकमधल्या प्रत्येक ज्येष्ठाला, नाशिकमधल्या प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात एवढं काम शासकीय यंत्रणा नाही करू शकत का? आणि ते आम्ही करणार. नाशिकला भारतातील सर्वोत्तम शाश्वत शहर बनवणार. नाशिक हे क्राईम कॅपिटल बनत चाललं आहे, तुम्ही काय करतात? अतिशय दुःखी मनानं हे खरं आहे असं मला म्हणावं लागतं. आज तरुण हा अंमली पदार्थांच्या व्यसनांमध्ये अडकतोय. आज नाशिकमध्ये बघाल तर तरुणांच्या मध्ये मारामाऱ्या होत आहेत, त्यांच्याकडनं तरुणांचे खून पडत आहे. नाशिकमध्ये हे वातावरण कधीच नव्हतं. ज्याच्यासाठी नाशिकमध्ये कोण काम करतंय हा प्रश्न आहे. ही जी गुन्हेगारी आहे याचं उच्चाटन नाशिकमधून करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, ती राजकीय इच्छाशक्ती आपल्याला दिसत नाही आहे. आणि ही गुन्हेगारी नाशिकमधनं हद्दपार करायचीच हे आम्ही ठरवलं आहे. पण याचं कारण जर आपण शोधाल तर याच्या मागं रोजगार हा एक कारण आहे. आज तुम्ही बघाल, ज्या आईबापानं मोलमजुरी करून वाड्या वस्त्यांवर जाऊन आपला जो काही उदरनिर्वाहाचं साधन असेल त्याच्यातनं कष्ट करून घासातला घास काढून आपल्या लेकरा बाळांना शिकवलं, आणि त्या लेकरा बाळांना शिकवून भविष्यात आपल्या म्हातारपणात हे लेकरं आपल्यासमोर राहून आपल्या आरोग्याची काळजी घेतील, आपल्या कुटुंबाची काळजी घेतील, या हेतूनं ज्यांनी स्वप्न बघितली ते त्यांच्या म्हातारपणाची काठी असलेले मुलं. त्यांना रोजगार शोधायला पुण्याला जावं लागतंय, त्यांना रोजगार शोधायला हैदराबादला जावं लागतंय, त्यांना रोजगार शोधायला बँगलोरला जावं लागतंय, ज्यांना रोजगार शोधायला मुंबई दिल्लीला जावं लागतंय. त्यांना नाशिकमध्ये रोजगार मिळू नाही शकत का? नाशिकमध्ये IT पार्क येऊ नाही शकत का? नाशिकमध्ये उच्च शिक्षित मुलांना काम इथल्या इथं काम नाही मिळू शकत का? याच्यावर कोण काम करणार? याच्यावर कोण राजकीय नेता काम करतोय? पण कोणी काम करो या न करो, पण प्रसाद सानप म्हणून मी हे ठरवलंय का नाशिकमधील 10,000 कुटुंबातील तरुणांना रोजगार नाशिकमध्येच द्यायचा. आणि जोपर्यंत हा रोजगार मी उपलब्ध करून देऊ शकत नाही तोपर्यंत त्या पालकांची, त्या वृद्ध मातापितांची म्हातारपणाची काठी बनून काम करण्याचं मी ठरवलेलं आहे. आत्ताच तुम्ही नाशिकचं एक उत्तम विजन मांडलं आहे, तुम्ही ह्याला कसं साध्य करणार? जे विजन मी मांडलेलं आहे त्यावर आम्ही काम करतोच, पण जेव्हा राजकीय इच्छाशक्तीला राजकीय सत्तेची साथ मिळते तर तुम्ही ते काम अधिक वेगाने, अधिक परिणामकारक करू शकता. या देशात अनेक उदाहरणं आहे राजकीय नेत्यांचे का ज्यांनी अनेक पिढ्यांचं कल्याण त्यांच्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून केलं आहे, आणि ते राजकीय नेते माझे आदर्श आहेत. माननीय राजसाहेबांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. आता जी लोकसभेची निवडणूक आहे, आता आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे, आमचा जो नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यातनं महायुतीच्या उमेदवारांना आम्हाला लीड मिळवून द्यायचं आहे. आणि निश्चित या नाशिक पूर्व मतदारसंघातनं आम्ही लीड मिळवून देणार आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे, तुमचं व्हिजन कसं साध्य करणार, तर येत्या 4 महिन्यात जी विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली, त्या विधानसभा निवडणुकीत जे जनतेत जाऊन आम्ही काम करतोय, जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय, एक सामान्य घरातील सुशिक्षित उमेदवार म्हणून जनता जी आशेने माझ्याकडे बघते, मला काम सांगते, त्यामुळे निश्चितच
माननीय राजसाहेबांनी जर आदेश दिला तर ह्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातनं आमदारकीची निवडणूक लढण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. माननीय साहेबांनी आदेश दिला तर निश्चित जनतेच्या साथीने ही निवडणूक लढू आणि जिंकू असा मला ठाम विश्वास आहे. आणि साहेब ज्यांना कोणाला उमेदवारी देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रसाद सानप हा जीवाचा आटोकाट प्रयत्न करून निवडून आणणार. आणि मी निवडून आलो तर मी माझ्या माध्यमातनं, अन्यथा कोणी उमेदवार मनसेचा असला त्याला निवडून आणून त्याच्यामार्फत हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. नाशिकमध्ये शहरभर एक रथ फिरत होता ज्याची नागरिकांनी कौतुक केलं, पण काही राजकीय व्यक्तींनी त्याची चेष्टा पण केली. तर नेमकं तरी काय होतं ते? त्या राजकीय व्यक्तींना हा विषय कधी समजलाच नाही. त्या राजकीय व्यक्तींना ह्या समाजाबद्दल कधी प्रेम आपुलकी वाटलीच नाही. मतदानाला त्यांची आठवण येते, पण त्यांच्याबद्दल सद्भावना यांच्या मनात कधीही जाणवली नाही. त्याच्यामुळेच त्यांना चेष्टा करावी वाटली असेल. पण नाशिक शहरातल्या 70,000हून अधिक नागरिकांनी ज्या मोहिमेला पाठिंबा दिला. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण नाशिक हे आदिवासी समाजाची पण राजधानी आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्राचं आदिवासी आयुक्तालय आहे. आणि आपण सगळ्यांनी शाळेत असताना जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख आणि जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना वाचलेली. नाशिकमधील कळवण तालुक्यातल्या चनकापूर येथे 105 आदिवासी हुतात्म्यांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचं काम इंग्रजांनी केलं होतं. आणि तो इतिहास कोणालाच माहीत नाही. तो इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. आपल्या सिन्नरच्या घाटामध्ये भागोजी नायक हे जे क्रांतीवीर होते, ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं, त्यांच्यावर झोपेत असताना त्यांच्या 42 सहकाऱ्यांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली. आपले क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी इंग्रजांना जो प्रतिकार केला, त्या राघोजी भांगरेंची हत्या, त्यांच्या कुटुंबाला छळ करण्याचं काम इंग्रज सरकारने केलं. अशा अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी आपला भारत स्वातंत्र्य व्हावा, भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपलं बलिदान दिलं. अहो, पेठचं उदाहरण घ्या. 12 क्रांतीवीरांना एकाच वेळेस फाशीवर नेलं. इतका आदिवासी क्रांतीवीरांचा वारसा, इतिहास या नाशिक जिल्ह्याला असताना नाशिकमध्ये त्यांचं एकही स्मारक नसावं. आपण काय नव्या पिढीला आदर्श देणार आहोत? आणि ते राष्ट्रीय आदिवासी क्रांतीवीर स्मारक नाशिकमध्ये व्हावं यासाठी आम्ही माझ्या काही सहकाऱ्यांसोबत मोहीम सुरू केली. त्या मोहिमेला अतिशय उत्तम प्रतिसाद नागरिकांच्या वतीनं मिळाला, ज्यामध्ये कोणी जात ना पाहिली, कोणी ना पात पाहिली, कोणी ना धर्म पाहिला. तो सिंधी आहे का, तो मारवाडी आहे का, तो गुजराती आहे का, तो मराठा आहे का, तो वंजारी आहे का, तो आदिवासी आहे, प्रत्येकानं या मोहिमेचं समर्थन केलं. आम्ही जे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र तयार केले होते, त्या पत्रावर त्यांनी स्वाक्षरी दिली आणि ह्या मोहिमेचं समर्थन केलं. आज निश्चित मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत नाशिकमध्ये राष्ट्रीय आदिवासी क्रांतीवीर स्मारक उभं करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि हे स्मारक अनेक नव्या पिढ्यांना हे प्रेरणादायक, स्फूर्तिदायक, दिशादायक राहील एवढं निश्चित.